कधीतरी असं होतं ना की कुणाबद्दल तरी एक राग मनात घर करून बसतो, असा विचार जो काही केले आपली पाठ सोडत नाही. हा अनुभव खरं तर खूपच ओळखीचा आहे, नाही का? तर हा जो वैरभाव आहे तो किती शक्तिशाली आणि कधी कधी किती विनाशकारी ठरू शकतो, हेच आपण आज जरा सविस्तरपणे समजून घेणार आहोत. त्याने माझा अपमान केला, माझ्याशी वाईट वागला, मला हरवलं, माझ्या वस्तू चोरल्या. बघा, हे किंवा असंच काहीसं वाक्य आपल्या मनात कधी ना कधी तर आलंच असेल. जणू काही एकच तुटलेली रेकॉर्ड सतत वाजत राहते. आणि हा जो वैरभाव आहे ना, तो हळूहळू आपल्या सगळ्या विचारांवर ताबा मिळवतो आणि आपल्याला आतून पोखरून काढतो. मग इथेच खरा प्रश्न उभा राहतो. जेव्हा असे विचार मनात अगदी पक्के बसतात, तेव्हा या चक्रातून बाहेर पडायचा काही मार्ग आहे का? या कथेचा शेवट नेमका कसा होतो? चला तर मग याच गहन प्रश्नाचं उत्तर आपण शोधूया. तर मग हा वैरभाव म्हणजे नेमकं काय आहे? सोप्या भाषेत सांगायचं तर हे एक प्रकारचं विष आहे. पण गंमत म्हणजे हे विष आपण दुसऱ्या कुणाला नाही तर स्वतःलाच पाजत असतो. एक असं विष जे समोरच्या व्यक्तीला काहीच करत नाही, पण आपल्याला मात्र आतल्या आत संपवतं. आता यावर उपाय काय? बरं, याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला वेळेत थोडंसं मागे जावं लागेल, म्हणजे तब्बल 2500 वर्ष मागे. जेतवन विहारात घडलेल्या एका प्राचीन गोष्टीत या समस्येवरचं एक कालातीत म्हणजे आजही लागू होणारं उत्तर दडलेलं आहे. एक अशी कथा जी आपल्याला या विषयावर मात कशी करायची हे शिकवते. चला तर मग ओळख करून घेऊया या कथेच्या मुख्य पात्राची. यांचं नाव आहे तिस्सा, आणि त्यांच्याच अनुभवातून आपण या वैरभावाच्या समस्येच्या अगदी मुळाशी जाणार आहोत. तर हे जे थेर तिस्सा होते ते काही साधेसुधे भिक्खू नव्हते. ते स्वतः भगवान बुद्धांचे चुलत भाऊ होते आणि त्यांनी संन्यास घेतला होता, तो पण वृद्धापकाळात, म्हणजे आयुष्याच्या उत्तरार्धात. त्यामुळे झालं असं की संघाची शिस्त, तिथली विनम्रता ह्या गोष्टी त्यांच्या फारशा अंगवळणी पडल्या नव्हत्या. आणि खरी गंमत तर ही होती की संघात अगदी नवीन असूनसुद्धा तिस्सा स्वतःला खूप मोठे आणि अनुभवी भिक्खू समजायचे. इतर जे तरुण भिक्खू होते त्यांनी आपली सेवा करावी असं त्यांना वाटायचं आणि त्यात त्यांना खूप आनंद मिळायचा. म्हणजे असं म्हणता येईल की त्यांचा अहंकार त्यांच्या साधनेपेक्षाही मोठा होता. आता साहजिकच त्यांच्या या स्वभावामुळे विहारात सतत काही ना काहीतरी संघर्ष सुरू असायचा. ते आपली कामं टाळायचे, तरुण भिक्खूंशी छोट्या छोट्या कारणांवरून भांडायचे, आणि जर कोणी त्यांची चूक दाखवून दिली की झालं, एखाद्या लहान मुलासारखं रडत रडत थेट बुद्धांकडे तक्रार घेऊन हजर. आणि हे काही एकदा दोनदा घडलं नाही, तर हे रोजचंच झालं होतं. तिस्सा सतत आपलं गाऱ्हाणं घेऊन बुद्धांसमोर हजर व्हायचे. अखेर बुद्धांनी ठरवलं की आता या समस्येवर काहीतरी कायमचा तोडगा काढायलाच हवा. वेळ आली होती. आणि इथूनच या कथेला एक जबरदस्त, एक निर्णायक वळण मिळतं. कारण बुद्ध तिस्सांना जो उपदेश करतात ना, तो फक्त त्यांच्यापुरत्या मर्यादित राहत नाही. तो उपदेश आजही, इतक्या वर्षांनंतरही आपल्या सगळ्यांसाठी तितकाच महत्त्वाचा आणि मोलाचा आहे. बुद्धांचा सल्ला इतका साधा आणि सरळ होता की विचारायची सोय नाही. ते म्हणाले, तिस्सा, खरी समस्या बाहेर नाहीये, ती तुझ्या आत आहे, तुझ्या मनात आहे. तू फक्त एक कर, इतरांबद्दल मनात वैरभाव बाळगणं सोडून दे. बस इतकंच. आता इथे बघा, हे खूपच इंटरेस्टिंग आहे. बुद्ध 2 श्लोक सांगतात आणि हे दोन्ही श्लोक जवळपास सारखेच आहेत. दोघांची सुरुवात त्याच विचाराने होते, त्याने माझा अपमान केला वगैरे वगैरे. पण खरी जादू आहे ती शेवटच्या ओळीत. पहिला श्लोक म्हणतो की जे लोक असे विचार घट्ट पकडून ठेवतात त्यांचं वैर कधीच शांत होत नाही. पण दुसरा श्लोक काय म्हणतो की जे लोक हे विचार सोडून देतात त्यांचं वैर शांत होतं. बघा, बदल किती छोटासा आहे, पण त्याचा परिणाम किती मोठा आहे. आणि इथे शांत होणे म्हणजे फक्त वरवरचा राग दाबून टाकणं नाहीये. नाहीतर आपल्याला वाटेल की चला राग गिळला. तसं नाही. याचा खरा अर्थ आहे मनाला एक समाधानाची, एक खोल शांतीची अवस्था मिळवून देणे. हीच खरी आतून मिळणारी मुक्ती आहे. म्हणजे या सगळ्याचा सार काय? तर एकच गोष्ट, की बाहेरची परिस्थिती किंवा दुसऱ्या माणसांना बदलून कधीच संघर्ष संपत नाही. खरी शक्ती, खरी ताकद आपल्या आत आहे, आपल्या निवडीमध्ये आहे. कुठला विचार मनात ठेवायचा आणि कुठला सोडून द्यायचा, ही निवड पूर्णपणे आपल्या हातात आहे. चला, आता आपण या शिकवणीच्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. बघूया की या एका साध्याशा बदलाचा परिणाम नेमका काय झाला आणि त्यातून आपल्याला पुढे जाण्यासाठी कोणती दिशा मिळते. 1,00,000. आता हा आकडा बघून नक्कीच प्रश्न पडला असेल की एवढा मोठा आकडा इथे काय करतोय? याचा आणि आपल्या कथेचा काय संबंध असू शकतो? तर संबंध आहे, आणि खूप मोठा संबंध आहे. झालं असं की जेव्हा बुद्धांनी हा उपदेश दिला तेव्हा तो ऐकून तिथे उपस्थित असलेल्या तब्बल 1,00,000 भिक्खूंना सोतापत्ती फळ प्राप्त झालं. आता ही काय आहे
तर ही ज्ञानाची एक खूप खोल, एक खूप उच्च अवस्था आहे. विचार करा, मनातल्या एका इतक्याशा बदलामध्ये किती प्रचंड परिवर्तन घडवून आणण्याची ताकद लपलेली आहे. मग या प्राचीन कथेमधलं ज्ञान आपण आजच्या आयुष्यात कसं वापरू शकतो? तर त्यासाठी ही एक सोपी 3 टप्प्यांची प्रक्रिया आहे. स्टेप 1. आपल्या मनात द्वेषाचा किंवा रागाचा विचार आलाय हे आधी ओळखा, जागरूक रहा. स्टेप 2. तो विचार मनात घोळवत बसायचं नाही, हा एक पक्का निर्णय घ्या. आणि स्टेप 3. तो विचार सोडून दिल्यावर जी एक कमालीची शांतता मिळते ना, तिचा अनुभव घ्या. आणि जाता जाता एक शेवटचा विचार. समजा वैरभाव म्हणजे एक आग आहे आणि आपले जे नकारात्मक विचार आहेत ते म्हणजे त्या आगीत टाकले जाणारे इंधन. आता विचार करा, जर आपण हे इंधन टाकणंच बंद केलं तर त्या आगीचं पुढे काय होईल? यावर नक्की विचार करा.